नमस्कार मैत्रिणींनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायलीचं गोठवलं जरी सापडलं नसलं तरी आपण सायलीच्या शाळेत जाऊन तिच्याबद्दल काहीतरी माहिती मिळते का हे बघू असा अर्जुन विचार करत असतो. आणि अर्जुन म्हणतोय नक्कीच मला तिच्या शाळेमध्ये गेल्यावरती काहीतरी पुरावा मिळणार आहे. तितक्यात सायली त्याच्यासाठी नाश्ता घेऊन येते. तिची काळजी बघून तो जरा भारावतोच, पण त्याला तिच्याशी खरं बोलता येत नसतं. ती म्हणत असते की तुम्ही कसला तरी विचार करताय. तर अर्जुन म्हणतो अगं नाही, माझ्या डोक्यात कसलाही विचार नाही आहे. तर सायली म्हणते तुम्ही तन्वीचा विचार करताय. तर अर्जुन म्हणतो नाही ग, तसं काही नाही. केसच्या संदर्भामध्ये आहे थोडं टेन्शन, एवढंच, बाकी काही नाही. त्यामुळे त्याला थोडी तिची आपण हिच्याशी खोटं बोलतो ह्याची त्याच्या मनामध्ये थोडी खंत वाटत असते. हे सगळं तो तिचा भूतकाळ शोधण्यासाठी करत असतो. अर्जुन म्हणत असतो हे बघ सायली, एक दिवस ना तुझे खरे आईवडील मी तुझ्यासमोर नक्कीच उभे करील. आणि आता तो दिवस लवकरच येणार आहे. तुझी आणि तुझ्या आईवडिलांची भेट होणार आहे म्हणून. तर इकडे दुसरीकडे काय होतं, प्रिया जी आहे ना ती साक्षीला भेटायला तुरुंगात गेलेली असते. आणि ती साक्षीला चिडवत असते आणि की तू अजूनही तुरुंगातच आहे. मी मात्र तुझ्या नाकावरती टिचून बाहेर आली आहे. असा तुझे वडील तर एवढे मोठे बिल्डर आहे तरी ते तुला सोडवू शकले नाही. तर काय कामाचं? तुमच्याकडे एवढा पैसा असूनही तो काही फायद्याचा नाही. पण मग मी बघ किती थोड्याच दिवसात ह्या जेलमधून बाहेर पडले. आणि साक्षीला म्हणते तुला 13 वर्षाची शिक्षा झाली आहे ना, मग तू ना 12.5 वर्षामध्ये या जेलमधून नक्कीच बाहेर पडशील. आता साक्षीला खूप राग येत असतो. प्रिया साक्षीला म्हणते की नुसत्या बड्या बापाची मुलगी असून काही होत नसतं, अक्कल ही असावी लागते आपल्यामध्ये. प्रियाचे हे शब्द ऐकून साक्षीला खूप राग येतो आणि ती म्हणते तू ह्या तुरुंगात असल्यामुळे तिला काही करू शकत नसते. त्यानंतर प्रिया मुद्दाम साक्षीला म्हणते की आता मी निघते आणि मला अजून घरी खूप कामं आहे. आणि तुला माहिती का साक्षी, कितीतरी दिवस झाले ना मी पार्लरला गेले नाही. मी पार्लरची अपॉइंटमेंट घेतलेली आहे. माझे हात ना या तुरुंगात राहून खूप खराब झाले होते. आता जाते, मस्त थोडासा आरामही करते आणि माझ्या हाताचं मॅनिक्युअर पॅडिक्युअर करून घेते. असं म्हणल्यावर आता साक्षीला खूप राग येतो. पण साक्षी म्हणते तू पहिली इथून निघ, नाहीतर मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलवन म्हणून. तर प्रिया म्हणते नको नको, अगं मी तर तुझी फक्त विचारपूस करायला आलते, तुला भेटायला आलते, जाते मी, असं म्हणून प्रिया तिथून निघून जाते. तर इकडे लगेच साक्षी विचार करायला लागते की आपण एवढ्या मोठ्या श्रीमंत बापाची मुलगी असूनसुद्धा आता तुरुंगात सडतोय आणि प्रिया मात्र सगळं करून सावरून मोकाट फिरते आहे. हे काही साक्षीला सहनच होत नाही. त्यामुळे ती प्रिया गेल्यावर लगेचच महिपतला फोन करते. प्रिया तिला काय काय बोलून गेली हे सर्व काही ती महिपतला सांगते. तेव्हा महिपत तिला धीर देतो आणि म्हणतो की तू काळजी करू नकोस. त्या प्रियाला धडा कसा शिकवायचा ना हे माझ्यावरती सोडून दे. बघ मी तिचे काय हाल करतो ते. साक्षी म्हणते की तुम्ही करून करून काय करणार, तर तिचा खून करणार आणि त्यासाठी पुन्हा तुम्हाला पण जेलमध्ये यावं लागणार. मग आपण दोघंही आयुष्यभर येतेच राहू. यावर महिपत तिला सांगतो की मी तिचा खून वगैरे काहीही करणार नाही. मी तिच्यासाठी जे जाळं तयार केलं आहे ना ती त्याच्यात स्वतःच अडकणार आहे आणि अशी अडकल की तिला त्यातून कोणीही बाहेर काढू शकणार नाही. आता महिपतच्या डोक्यामध्ये वेगळाच प्लॅन शिजत असतो. तर साक्षी म्हणते जे करायचं ते लवकर करा आणि मला इथून बाहेर काढा. महिपत म्हणतो पुरी काळजी करू नकोस, थोड्या दिवसात तू माझ्याजवळ असशील. तर इकडे दुसरीकडे ना सायली अस्मिताच्या बाळासाठी लोकरीच्या वस्तू शिवत असते. अस्मिता तिचं कौतुक करत म्हणते की तुला या गोष्टीसुद्धा येतात आई, तू माझ्यासाठी हे सर्व करते. माझ्यासाठी पण एक स्टॉल शिव ना, मी तुझ्या बाळासाठी हे सगळं करणार आहे असं आता कल्पना अस्मिताला सांगते. आपल्या बाळासाठी सायली एवढं करते हे बघून अस्मिताला खूप भरून येतं. ती म्हणते की मी पूर्वी तुझा विचार केलाच नाही, मी तुझ्याशी किती निष्ठुरपणे वागले, पण आता आई होणारे या भावनेने मी बाळाचाही विचार करू लागले आहे. पूर्वी मी खूप स्वार्थी होते, शिवाय माझ्या स्वभावाला खतपाणी घालायला ती तन्वी होतीच घरामध्ये. यावर कल्पना तिला समजावते की आई झाल्यावर असंच होतं. अस्मिता मुद्दाम सायलीची कळ काढत म्हणते की तू सुद्धा आता आई व्हायचं मनावरती घे. यावर सायली लगेच मी तर तयारच आहे असं बोलून तिथून निघून जाते. हे ऐकून दोघीही कल्पना आणि अस्मिता खूप खुश होतात आणि खूप हसायला लागतात.
सायली लाजते आणि तिथून पटकन उठून देवाकडे प्रार्थना करायला जाते. ती देवाकडे मनोमन घरच्या सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करते आणि म्हणते, आता या घरावरती कोणतंही वाईट न देऊ नकोस. सर्वांवरती आई देवी तुझा आशीर्वाद राहू दे. तिकडे आता सकाळी अर्जुन ऑफिसला न जाता सायलीच्या शाळेमध्ये पोचतो. त्याने आधीच शाळेत कळवलेलं असतं की त्याला ती डिटेल्स हवे आहेत. त्यामुळे काही वर्षांच्या फाईल त्याला बघायला लागतील. तो एक फाईल शिपाई त्याला आणून देतो, ज्यामध्ये त्याला सायलीचा ओळख सापडते. सायलीचा लहानपणचा फोटो त्याला सापडतो. आधीच कोणतीतरी तिचं आपण काय होतं आधीच ना त्या ठिकाणी नागराजने जाऊन सायलीचा फोटो बदलून ठेवलेला असतो. म्हणजे शाळेत ही घोटाळा झालेला असतो. अर्जुनला असं वाटतं की हीच खरी सायली आहे. त्यामुळे तो खूप खुश झालेला असतो आणि तिथून निघताना तो चैतन्याला फोन करून सर्व काही सांगतो की आपल्या हातामध्ये खूप मोठा पुरावा लागला आहे आणि मला सायलीचा फोटो मिळाला आहे. आता अर्जुन शाळेतून बाहेर पडल्यानंतर नागराजही लगेच तिथून बाहेर येतो आणि नागराज बाहेर येतो आणि म्हणतो, तुम्ही कितीही सायलीच्या खऱ्या आईपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला तरी ते तुम्हाला कधीही यश येऊन देणार नाही. आणि असं म्हणून आता नागराज लगेच महिपतला फोन लावतो. तर अर्जुन इकडे येतो. शाळेच्या बाहेर गेटवरती चिंच बोरं विकायला असतात. तर अर्जुन म्हणतो सायलीला हे सर्व खूप आवडतं, म्हणून तो सायलीसाठी ते विकत घेतो आणि घरी निघतो. तर दुसरीकडे लगेच प्रिया पुन्हा एकदा प्रतिमाला वेळेत ठरवण्याचा प्रयत्न करते. ती मुद्दाम प्रतिमाचा जो ओतलेला चहा असतो तो पिऊन घेते आणि मोकळा जो पेला आहे ना तो तिथे खाली ठेवते. आणि नंतर प्रतिमा येऊन बघते तर तिच्या पेल्यामध्ये चहा नसतो. आणि ती तर लगेच तिला तन्वी म्हणते, अगं तू चहा पिली आहे? तर प्रतिमा म्हणते, मी चहा पिलेच नाही. माझा चहा या कपात तसाच होता आणि तो चहा ना तू पिलेली आहे तन्वी, मला माहिती आहे. प्रतिमाला प्रियाची चाल कळलेली असते. त्यामुळे ती तिला बजावून सांगते की तू आता जरी कितीही थापा मारल्या तरीही मला ना सर्व काही कळतं आहे. मी आता पूर्वीसारखी राहिलेले नाही आहे. मला माहिती आहे की माझा चहा पूर्ण तूच घेतलेला आहे. तू स्वतः तो पिली असशील, नाहीतर कुठेतरी हा चहा ओतून दिला असेल. मला वेळ बनवण्याचा आता अजिबात प्रयत्न करू नको आणि हे प्रयत्न आता बंद कर. माझ्या व्यवस्थितपणे मी गोळ्या घेत आहे, त्यामुळे मला काहीही होणार नाही आहे. तर आता हे ऐकल्यानंतर तन्वीला खूप राग येतो. लगेच पुढे प्रतिमा तिला म्हणते, मला आता कोणत्याही प्रकारचे भाससुद्धा होत नाही बरं का. आता प्रियाला एवढं तोंडावरती प्रतिमा बोलल्यामुळे प्रियाला खूप प्रतिमाचा राग येतो आणि या रागाच्या भरातच पुढील भागामध्ये आता जी प्रिया आहे ना ती प्रतिमाचा जीव घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. थँक्यू.